फ्रेंड्स, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि आज स्वामींचं पण खूप सेवा करायची आहे आणि लक्ष्मीची. तर चला, आज स्वामींच्या आवडीचा रंग घातलेला आहे मी, पिवळा रंग. आणि लक्ष्मीला आपण आज पूजा पण करायची आहे, तर हिरवा पण आहे, पिवळा पण आहे. तर मी रांगोळी काढून घेते आणि उंबरठ्याची पूजा करायची आहे. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि आज हा महिना जो आहे तो देवाला आवडीचा आहे, महालक्ष्मीच्या आवडीचा, विष्णूच्या आवडीचा. तर चला, तर पूजा पण करून घेऊ साधी सिंपल, आणि उंबरठ्याची पूजा आणि आज रांगोळी कशी काढणार आहे ते पण तुम्हाला दाखवते. तर चला, मग कंटिन्यू राहा. तर आता इथे उंबरठा पूजन करते आहे मी आणि इथे सगळं जे आहे स्वच्छ पुसून घेतलं आणि जे हळदीचं लेपन आहे त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र, थोडंसं पाणी, थोडंसं घेतलेलं आहे आणि हळद. तर आता इथे हे सुकू द्यायचं आहे आणि आता इथे मी रांगोळी काढते, म्हणजे पावलं काढते आहे. तर आज गुरुवार आहे, खूप महत्त्वाचा दिवस आहे, लक्ष्मीचा दिवस आहे. लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिची पूजा केल्याने, तिची सेवा केल्याने. आणि व्रत, आता मार्गशीर्ष महिना आहे, हा व्रताचा आहे किंवा लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा आहे. आणि या महिन्यामध्ये जेवढं तुम्ही कराल तेवढी सेवेचं फळ मिळते. तर आता इथे उंबरठा पूजन, साधी सिंपल माझं उंबरठा पूजन आहे. तर पहिले स्वतःला लावून घ्यायचं आहे. कुठलीही पूजा आपल्या दारापासूनच आगमन होते लक्ष्मीचं. तर इथे मी 5 बोटं मध्यभागी लावून घेतलेले आहेत आणि किंवा तुम्ही मग स्वस्तिक काढू शकता कुंकवाचं. आणि आता इथे फुलं, पुष्प अर्पण करायचे आहे. आणि फुलं जर असले तर फुलांशिवाय पूजेला म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीला महत्त्व नाही आहे. फुलं जर असले तर एक फुलांमुळे एक आपल्या मनाला जे मोहून टाकणारं असते किंवा पूजेचं जे व्रत आहे ते काहीही नसलं तरी चालते, पण फुलं जर असले तर त्याचं महत्त्व खूप वेगळं आहे. आणि आता इथे मी दोन्हीही दिवे लावून घेते आहे. तर गुरुवार आहे, दर गुरुवारी पौर्णिमा, अमावस्या किंवा आपले जे सण आहे त्या दिवशी उंबरठा पूजन करायचं असते. आणि आता इथे मी दिवे जे आहे ते ओवाळून घेते आणि आपल्याला अगरबत्ती वगैरे लावून, अगरबत्ती पण लावायची आहे दरवाजामध्ये. आणि आता इथे छोटासा वेल काढते आहे. तर उंबरठ्याची पूजा तर झाली आहे, साधी सिंपल माझी उंबरठ्याची पूजा. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि रांगोळी जी आहे ती, त्याचा शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे मी. तर ती पण आजचा व्हिडिओ जो आहे, आजचा जी रांगोळी आहे ती पण खूप छान आहे. कारण आज 5 प्रकारच्या ज्या डहाळ्या आहे किंवा 5 प्रकारचे जे पानं आहे त्यांचीच रांगोळी काढलेली आहे. तर आता इथे अगरबत्ती लावून घेते मी आणि नमस्कार करायचा आपल्याला अगरबत्ती, आणि मग पूजेला मी सुरुवात करेल. तर दारात रांगोळी, उंबरठा पूजन पण झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, साधी सिंपल पूजा आहे माझी, म्हणजे उंबरठ्याची पूजा आहे. तर सूर्य पण आलेले आहेत घरात. तर आता इथे देवाची पूजा झालेली आहे आणि आता जे फुलं वगैरे आहे ते पण वाहून घेते. आणि जे जे आपल्याला साहित्य पाहिजे ते सर्वात आधी आपण घेऊन घ्यायचं आहे जवळ. आता इथे मी काढते आहे जे आपण पाटावर किंवा याच्यावर टाकतो ते. तर इथे बघू शकता तुम्ही, जे आपल्याला उपयोगी पडते ते मी असं बास्केट टाईप आहे ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आता इथे देवीचे ड्रेस जे आहे ते, किंवा आपण कलशाला जो ड्रेस शिवलेला आहे मी तो, तर इथे 2 ड्रेस, 3-4 आहे, पण इथे 2 जे आहे, एक देवीला घातलेला आहे मी, जे आपण मंगल कलश आहे तो. तर बघू शकता तुम्ही. तर आज हिरवा आहे, तर म्हटलं चला हिरवा कलशाला जो ड्रेस आहे देवीचा तो केलेला आहे, तो काढलेला आहे मी. आता इथे मी पूर्ण
थोडंसं साफसफाई किंवा पुसून घेते. तसं मंदिर आपण पूजेच्या आधी साफ करतो किंवा पुसून घेतो, कारण धूळ पण खूप येतं आणि लाकडी असल्या कारणाने. तर कुठलंही म्हणा, तर इथे मी तुपाचा दिवा पण लावून घेतलेला आहे आणि आपला जो रोजचा दिवा आहे तो. त्यात आपल्याला इथे, कारण पूजा मांडल्यानंतर मग जे आपली जे व्रताची कहाणीचं पुस्तक आहे ते काढता येणार नाही. त्याच्या आधी मी तिन्ही काढून घेतले. आणि हे जे आहे हे आपलं जे महत्त्वाचं मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं व्रत आहे त्याचे सगळं साहित्य मी जवळ करून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला पूजेची मांडणी करताना सोयीस्कर पडेल. तर आता इथे बघू शकता तुम्ही, आता इथे लाल वस्त्र घेतलेलं आहे किंवा लाल वेलवेटचं कापड आहे. तर त्याच्यावरतीच मी पूजा, आज गुरुवार आहे तर स्वामी समर्थाचा फोटो पण ठेवलेला आहे, कारण आपल्याला पाठ पण वाचायचा आहे किंवा पाठही करायचा आहे आणि माळ पण करायची आहे. तर इथे तांदूळ घेतलेले आहे लोट्यामध्ये, किंवा जो आपण कलश तयार करणार आहे त्याच्यामध्ये सुपारी आणि पैसा, फूल, हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे, पाणी भरून घेतलेलं आहे आणि धागा पण घेतलेला आहे बांधून. आणि आता स्वस्तिक काढलेलं आहे जो आपण कलश तयार करणार आहे कलशाला, आणि ते नारळाला पण मी हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे किंवा लावून घेतलेलं आहे. तर आता कलशासाठी जो ड्रेस आहे, कारण देवी स्वरूप आपल्याला बनवायचं आहे, तर मला ड्रेस कसा वाटला ते पण सांगा तुम्ही. कारण वेगळं ठेवत नाही, कारण जे आपल्या पोथीमध्ये आहे किंवा जे व्रताच्या कहाणीमध्ये आहे की कलशाला लावूनच आपण जी मंत्राचं आहे किंवा देवीचं जे आपण फ्रेम बनवलेली आहे, तर मी ते त्यालाच लावणार आहे. कारण भरपूर जण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवते. तर आता इथे जे 5 प्रकारचे डाळ आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी, आणि त्यात आपल्याला नारळाच्या आतमध्ये अशा कलशामध्ये ठेवायचे आहे. तर तुम्ही 5 पानंसुद्धा ठेवू शकता. भरपूर जण खूप छान सजवतात. तर इथे मी फुलांनी सजवणार आहे थोडंसं. आणि याच्यानंतरची जी बघू शकता तुम्ही जे महत्त्वाचं आहे त्याची फ्रेम मी तयार करून ठेवली, कारण एरवी मग आपण दरवर्षी करतो. तर इथे आता तांदूळाची जी रास आहे ती, त्याच्यावरती आपल्याला गणपती, लक्ष्मी आणि कुबेर हे 3 ठेवणार आहे. आता गणपतीची जे अभिषेक करायचा दह्या दुधाने, इथे सर्वात पहिले दूध घेतलेलं आहे, दही घ्यायचं आहे. पंचामृताने सुद्धा करू शकतात, भरपूर जणं करतात. तर इथे मी दह्या दुधाने देवांचा अभिषेक करून घेते आणि मग त्यांना आपल्याला पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहे देव, आणि मग आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे. तर इथे मी सगळे देव जे आहे ते स्वच्छ करून घेते, माळ वगैरे टाकून घेते आहे, कारण हळदी कुंकू आणि मंगळसूत्र काढून ठेवलं देवीचं. तर आता यांना देवींना पण दह्या दुधाचा अभिषेक करून आपल्याला करून घ्यायचा आहे. साध्या सिंपल पद्धतीने पूजेची मांडणी आहे. आणि नैवेद्य तुम्ही कुठलाही करू शकता. खीरपुरीचा किंवा पुरणपोळीचा पण करतात, पण खीरपुरीचा सर्वात जास्त करतात. तर तुम्ही कुठलीही खीर बनवू शकता, गाजराची, रव्याची, तांदळाची, शेवळ्यांची. तर 4ही गुरुवार तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची खीरपुरीचा नैवेद्य दाखवू शकता, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता. तर इथे जी आपली देवांची जो अभिषेक आहे तो करून झालेला आहे. आणि आता जिथे आपण तांदळाची रास ठेवलेली आहे किंवा तांदूळ ठेवले तिथे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला देव ठेवायचे आहे. तर सर्वात आधी पूजा चालू व्हायच्या आधी मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि पाटाखाली काहीतरी पाहिजे स्वस्तिक वगैरे. तर आता इथे पण अष्टगंध, हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं आहे आणि देवाची पूजा करायची आहे. तर पहिले गणेश पूजन, नंतर लक्ष्मीची पूजा आणि नंतर कुबेर, आणि नंतर मग कलशाला मी हळदी कुंकू वाहून घेते. तर इथे गुलाबाची फुलं आले आहे, एकसारखेच आले आहे. तर मग मी एकसारखे आज देवीला, आणि पिवळा रंग पण आहे, देवांना आवडतो. आणि आज स्वामी समर्थांना जास्वंद आलेला. तर इथे फुलं वगैरे ठेवून झालेले आहेत, फळं पण ठेवले, नैवेद्य ठेवलेला आहे, प्रसाद, पेढ्याचा प्रसाद ठेवलेला आहे, फुलं पण वाहून झालेली आहेत. साधी सिंपल पूजा आहे. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. इथे आता पूजा झालेली आहे. आता मी पोथी वाचते आणि
दोन्ही पण पोथी वाचायची आहे, पाठ पण करायचा आहे. आणि रांगोळी कशी वाटली तुम्हाला आणि पूजेची मांडणी कशी वाटली ती नक्की सांगा. आणि आजचा नैवेद्य पण खास आहे. तर आज आपण कुठे जाणार आहोत तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, कंटिन्यू राहा. तर चला मग पोथी वाचून घेते मी पहिले. तर इथे जे आपले पुस्तक आहे किंवा व्रताची कथा आहे त्या पुस्तकाला किंवा त्या पोथीला आपल्याला हळदी कुंकू पुष्प वाहून घ्यायचं आहे. आणि स्वामी समर्थाच्या पूजा जो पाठ आपण करणार आहे. आज गुरुवार आहे. गुरुवारची जी सेवा आहे सर्वांना सर्वजण करतात गुरुवारची सेवा. तर पूर्ण पारायण करतात, कोणी 3 अध्यायाचं करते, आपापल्या इच्छेनुसार करतात. आणि माळ करतात 11 वेळा निशंक हो मंत्र जो आहे तो किंवा तो म्हटला जातो. तर इथे फळं ठेवलेली आहे, पूजा झालेली आहे, प्रसादही ठेवलेला आहे. आणि आजचा जो प्रसाद आहे तो पण खास आहे. तर सकाळची पूजा झालेली आहे माझी आणि पोथी पण आता वाचते. तर चला पहिली पोथी वाचून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर इथे माझी पूजा झालेली आहे, पोथी पण वाचून झालेली आहे आणि माळ. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आजचा नैवेद्य पण खास आहे देवीचा. तर चला मग कंटिन्यू राहा. आणि आज इथे ढोकळा बनवणार आहे मी. रेडीमेड पाकिट जे आणलेलं आहे ते कढईतच बनवणार आहे आणि काही लगेचच बनतो. तर हे रेडीमेड पाकिट आहे चितळेचं, तर तेच वापरते मी, त्याने तोच आवडतो. आजचा नाश्ता ढोकळा केलेला आहे मुलांसाठी, मिस्टरांसाठी. तर आणि आजचं जे महत्त्वाचं प्रसाद आहे तर पुरी आणि खीर बनवलेली आहे, ताक केलेलं आहे फोडणीचं. तर तुम्ही कढी पण वगैरे काय आपल्या इच्छेनुसार बनवायचं आहे. आणि चवळीची उसळ केलेली आहे किंवा चवळीची भाजी केली आहे मसाल्याची, आणि खीर आणि मसाले भात केलेला आहे, पापड. आपल्याला जे आपल्या देवासाठी किंवा आपल्या लक्ष्मीसाठी तर हा नैवेद्य केलेला आहे मी. तर नैवेद्य तर कोणी कोणी आज काय काय केलं ते नक्की कमेंट करून सांगा. कारण प्रत्येकाची इच्छा, आवड. आपल्या देवाला सर्वात पहिला दिवस आहे तर कोणी पुरणाची पोळी करतो, लक्ष्मीचं व्रत जे उपवास आपण करतो तो उपवास सोडायसाठी. तर भरपूर जण आपापल्या पद्धतीने आपापल्या घरी जी परंपरा आहे त्याप्रमाणे प्रसाद तयार करतो. तर इथे मी मसाले भात केलेला आहे आणि पापड वगैरे तळलेले आहेत. तर आजची पूजा कशी वाटली तुम्हाला, आजची देवाची सेवा कशी वाटली आणि आजचा नैवेद्य कसा वाटला ते पण नक्की सांगा. आणि आजची पूजा जी आहे ती पण छान झालेली आहे. संध्याकाळी सगळ्यांच्यासोबत नैवेद्य पण आपण ग्रहण केलेलं आहे किंवा जेवण केलेलं आहे. तर इथे ताट पण मी देवाजवळ ठेवलेलं आहे आणि प्रसाद आपला तयार झालेला आहे. संध्याकाळचं जे तुम्ही करता अष्टक, तर संध्याकाळी आरती अष्टक केल्या जाते, म्हटल्या जाते आणि नैवेद्य ग्रहण